सोबत उपस्थित आहेत विशेष सन्मान आदरणीय प्रकाशभाई पटेल साहेब यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत। या प्रकाशभाई पटेल साहेब यांचा एक विशेष सन्मान स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहोत प्रकाशभाई पटेल साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय। प्रकाशभाई पटेल साहेब यांचा एक सन्मान या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतो आहे। आप आहे बहार आई आदरणीय राजेंद्रजी गरज साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। राजेंद्रजी गरज साहेब यांनाही विनंती करेल की आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल। पांडेकर जे काय प्राइस तुम्ही लगावलं ते आणून द्या आणि ते केवळ रिपेश पाटील सरांकडे सुपूर्द करा। मॅचला सुरुवात होते म्हणतात लक्ष ठेवा। हा विशेष सन्मान आपण करत असताना पाहायला मिळत आहे राजेंद्रजी गरज साहेब यांचा। आर्यनजी पाटील यांना विनंती असेल साहेब आपल्याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा। आर्यनजी पाटील सर यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत। आर्यनजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान खरं तर गेले 4ही पर्व आपण ज्यांना व्यासपीठावरती पाहिलं भाईंवरती असणारं प्रेम आर्यनजी पाटील यांचं नेहमीच पाहायला मिळालेलं आहे आणि तेच आर्यनजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। विशेष सन्मान आदरणीय आर्यनजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करतो आहोत। आर्यनजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतो आहे। ब्लूमिन पॉप्स हे डिझाईन केलेले हे बुकेस आपण पाहत आहोत। आदरणीय सागरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन सागरजी म्हात्रे साहेब या आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत। सागरजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे। सागरजी म्हात्रे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। पांजेकर थांबा पारितोषिक देणार आहोत आपण थोडे दूर थांबा। पांडे देणार सर्वांचे पारितोषिक देणार आपण। विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहेत। आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। सुरेशजी पाटील साहेब यावा आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत। सुरेशजी पाटील साहेब सुरेशजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। सुरेशजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना इथून पाहायला मिळतो आहे। सुदीर्घ सामाजिक संस्था नवघर उरण मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा या स्पर्धेमध्ये काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। ज्या ज्या खेळाडूंची नावं घेतली जातील त्यांना विनंती आहे त्वरित आणि पारितोषिक आपण इथून पहिल्यांदा मी नाव घेईन इथून संघाचा इथून कर्णधार आपण यायचा आहे। आपल्यासाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय। अकादमी पांजे या टीमसाठी 10,000 रुपयाचं प्रफुल्ल पाटील साहेबांकडून इथून योगेशजी तांडेल साहेब योगेशजी तांडेल साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। योगेशजी तांडेल साहेब यांना विनंती असेल साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। आणि साहिल आणि विशाल आपण यायचं आहे प्लीज। योगेशजी तांडेल साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। योगेशजी तांडेल साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात असताना या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत। चला पारितोषिक आपण वितरित करतो आणि देण्यासाठी मी विनंती करेन कारूभाई पटेल साहेब यांना विनंती असेल साहब आइए आपके शुभ हाथों से दिया जाएगा ये इनाम। प्रफुल्ल पाटील आपण असाल तर यायचं आहे कृपया। आपल्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संघासाठी। 5,000 रुपये साहिलसाठी आले। 3 षटकारांसाठी प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आले। चला 5,000 रुपये साहिल यांच्यासाठी आलेले। षटकार हॅट्रिकचे 5,000 रुपये कारू पटेल साहब आपको मैं रिक्वेस्ट करूंगा। आणि टीमचे कॅप्टन आपण यायचं नाही तर चला साहिलकडेच आम्ही 10,000 रुपये देत आहोत आणि 5,000 रुपये चंद्रकांत घरत साहेबांकडून जीपे करण्यात आलेले आहेत।
चला बघा 5,000 रुपये साहिलचे दिलेले आहेत आणि 10,000 रुपये प्रफुल्ल पाटील आपलेही साहिल यांच्याकडे देण्यात आले, तुमचेही देण्यात येतील. लता यांच्या स्मरणार्थ इथून साहिलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याच्यानंतर विशालसाठी किया, मारविया आणि प्रांशी. विशाल आपण यायचं आहे, विशालचे पण आपण घेऊन जायचं आहे प्लीज. $2,000 आम्ही इथे दिलेले आहेत. विशाल पाटीलचे 2,000 साहिलकडे देण्यात आलेले आहेत. किया, मारवी आणि प्रांशी लक्षात घ्या. साहिल बाबा फोटो काढायचा आहे प्लीज. नाही आम्ही रेकॉर्ड करतोय. किया, मारवी आणि प्रांशी विशाल पाटीलचे 2,000 रुपये आम्ही साहिलकडे दिलेले आहेत. आता पांजेचे बक्षीस संपलेले आहेत. आता आपण सर तो नवघर टीम आपण यायचं आहे. नवघर हर्षद बंडा, नयन बंडा, हर्षद बंडा, झेल आणि अलंकार बंडा आपण इकडे यायचं आहे. अक्षय आपण यायचं आहे प्लीज. अक्षय मात्रेलाच का आपण एकाकडेच पारितोषिक देतो, सगळे आला नाहीत तरी चालेल. या नयन या अलंकार या अलंकार नयन या त्वरित या. आपण एकाकडे देऊया पारितोषिक आपण सांगूया आणि एकही खेळाडू चालेल आपल्याला. अलंकार बंडा 1,000 रुपये. 2,000 रुपये अक्षयचे आहेत. अक्षय आलाय. 2,000 रुपये अक्षयचे आहेत. नयन बंडासाठी 2,000 रुपये. नयनचे पैसे आम्ही पैसे देत आहोत अक्षयकडे आणि अक्षयकडून घ्या. प्रामुख्याने आपण अक्षयकडे देतोय. नयन अक्षयकडे पारितोषिक दिलेलं आहे. पुढील पारितोषिक आहे नयन बंडासाठी आणखीन 1,000 रुपये आहेत. कॅचसाठी जे होते एका हाताच्या झेलसाठी राजू भोसले यांच्याकडून जे पारितोषिक आहेत तेही पोचत आहेत. अक्षयचे 2,000 दिलेले आहेत. अलंकारचे एक कॅच होता, 3 कॅचेस होत्या, त्याचे 1,000 रुपये आहेत. चला आता वाटणी करून घ्या, मॅचला सुरुवात होते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल राहिला होता. साहिल व्ही भोईर का साहिल व्ही भोईर. चला साहिल व्ही भोईर त्वरित या. साहिल व्ही भोईर मॅन ऑफ द मॅच साठी या त्वरित. साहिल व्ही भोईर त्वरित या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. साहिल व्ही भोईर चला त्वरित या. चला सर्व जयेश भोसले सर आपण सगळे कॅश प्राइज दिलेले आहेत आणि प्रत्येक खेळाडू एकाच खेळाडूकडे दिले, त्यामुळे सगळ्यांनी आपण तिकडून घ्यायचं आहे. आपण साहिलला पारितोषिक देत आहोत. मॅन ऑफ द मॅच साहिल व्ही भोईर याला आपण पारितोषिक देत आहोत. काल खरं तर तो शून्यावरती बाद झाला होता. कालची रात्र त्यासाठी तितकीशी परवाची रात्र चांगली राहिली नाही, परंतु पांजेकरांसाठी आनंद देणारी इनिंग 5 षटकार त्याने ठोकले. वेल प्लेड साहिल, कॉंग्रॅच्युलेशन्स. जशी सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा आवाजाकडे वळूयात. ते आता दुर्बेजी पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. सर इथून 26वा आणि विकेट क्रमांक इथून दुसरी माघारी जाताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतील इथे. हर्षल मात्रे बॅक टू द आउट. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून हर्षलचा काय प्रॉब्लेम आहे पाहून घ्या. पंच एकत्रित येऊन निर्णय द्या. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं वैशाली अँड वॉमिका स्पोर्ट्स TMCC बोरखार हा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला. सिया 11 GP क्लब फुंडे हा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आणि नुकताच आपण कणकेश्वरी नवघर आयोजकांचे 3 संघ या स्पर्धेच्या बाहेर जात असताना आपण पाहिलं. भाई चषक 2026च्या माध्यमातून अभिनंदन. अक्कादेवी पांढरे संघ जो सुपर 4 मध्ये दाखल झालाय.
सुपर फोरमध्ये 3 संघ दाखल झालेले आहेत. पंच दिनेश भंडासर आणि पंच त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. दिनेश भंडासर आपण देखील आणि राजू सर चला पाहून घ्या त्वरित. क्रमांक 1,00,000 व मानाचा भाई चषक. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व मानाचा भाई चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये व मानाचा भाई चषक आपण देत आहोत. ठीक सर, पहा इथे ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय येणार आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि या खेळ लगेच चालू करा. सर तर 12वा खेळाडू आपण बसून घ्यायचा आहे. बाकी 12व्याच्या व्यतिरिक्त इथे कोणीही थांबू नका. चला 12वा खेळाडू सोडून इथे कोणीही थांबू नका. 12वा खेळाडू एकच राहणार आहे. कॉमेंट्री बॉक्स खाली करा.
डिस्प्ले सागर सम्राट भौरा टीम आणि या टीमसाठी ना खूप बरंच काही इथून निर्भय आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भौरा टीमसाठी प्लीज. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्रिकेट काय असो ना शिस्तीचं पालन काय असो या गावाने दाखवून दिलंय. म्हणून या गावाचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती आदरपूर्वक घेतलं जातं. काही गोष्टी घडतात आणि त्या गोष्टींना एक खेळाडू म्हणून तुम्हीच अगदी योग्यरित्या मात्र हाताळू शकता. हे उत्तम उदाहरण सागर सम्राट भौरा या गावानं दिलं आहे. हे फक्त टीम नाही आहे तर गावाचं इथून पुरेपूर्ण मात्र ही माणुसकीचं दर्शन झालंय. थँक्स भौरा टीम. चांगला टायमिंग त्याच्यानंतर मात्र आक्रमण बॉल सीमा पार. इथून मात्र पाहायला गेला तर परफेक्ट शॉट सिलेक्शन. 6 धावांसाठी आलाय षटकार. राजेंद्रजी घरत साहेब यांना विनंती करेन. राजेंद्रजी घरत साहेब. हर्षल म्हात्रेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर कमबॅक जोरदार अपील आणि आता फलंदाज बाद. नेहमी सत्याचाच विजय होतो असं म्हटलं जातं परंतु पाहायला गेलं तर खूप छान इथे मात्र क्रिकेट आणि माणुसकी इथे मात्र दर्शनी मात्र पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर मात्र जी विकेट हवी होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून दिली आहे. पप्पन आपले पाहायला गेलं तर त्यांचे चिरंजीव ते खोटे बोलणार नाहीत आपल्याला माहिती होतं. आणि त्यांनी ते सांगत होते की आत्ता मात्र स्वतः बाद झालेत. पहा मागच्या वेळी ते सांगत होते की मी आऊट नाही आहे आणि आत्ता मात्र इथून पंचांना कळायच्या अगोदर इथून मात्र फलंदाज स्वतः कळवतात की मी बाद झालोय म्हणून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेरी दाखल होताना पाहायला मिळतात. आता नितेश म्हात्रे चांगला इथून खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. खूप छान ज्या विकेटची गरज होती ना हर्षल म्हात्रे आणि बरंच काय घडलं मैदानामध्ये हर्षल म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. पण तो खेळाडू नेहमीच त्यांनीही मात्र अगदी पाहायला गेलं तर क्रिकेटचा चांगला खेळ दाखवलाय. त्याच्यानंतर अगदी स्वतः मैदान सोडलं. हर्षलचंही कौतुक करावं लागेल. प्रपुट लावून खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र पाहायला गेलं तर बॉल अतिरिक्त बाहेर वाईड बॉलचा निर्णय त्यांना मात्र पाहायला मिळेल. आणि एका अतिरिक्त धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 33 धावा. 33 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. नरेश वाघे गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळत आहेत. भरपूर क्रिकेट त्यांच्याकडनं खेळले गेले. अनुभव आहे अनुभवाचा परिपूर्ण वापर केलाय. हॉट मॅच खूप मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते इथे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची ना चर्चा आपल्या होताना पाहायला मिळते. राईट मोद विकेट अगदी वेगळ्या ढाकणीनं नरेश वाघे गोलंदाजी करतायत. ऑन साईडला वाव का क्षेत्ररक्षण. गिरकी घेतली फिरकी ही घेतली तिथे परंतु बॉल अडवला गेलाय. आणि ओमकार आहे तिथे आणि तोपर्यंत मात्र इथून एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळाली. एक सिंगल नंतर धावपलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात त्या 34 धावा. आमचे गुणलेखक मित्र वेणकल म्हटल्यानंतर मंथन पाटील उरण तालुक्यातील एक नामांकित गुणलेखक म्हणून ज्यांची ख्याती सातत्याने राहिले. आणि त्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने अखंड 5 दिवस म्हणजे पूर्ण स्पर्धा त्यांच्याकडून गुणलेखनाचं काम मात्र पाहिलं गेलं. त्याची चर्चा पाहायला मिळेल. मिक्स टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. हो 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 जजमेंट चुकला तिथे. बॅलेन्स समोर क्षेत्ररक्षक आले त्याच्यानंतर मात्र इथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कृष्णा यांच्याकडून नाराज. त्यांना माहिती आहे मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. हाताचा पिसारा पिसाऱ्यामध्ये बॉल आला नाहीये आणि जीवदान तिथे मिळालंय फलंदाज नितेश म्हात्रे यांना.
रॉबिन वेल आणि नितेश मात्र ही जोडीनं खास आहे. रॉबिन वेलचे अनेक आपण खेळी पाहिल्यात. खूप छान त्याच्याकडनं खेळी साकारल्या जातात आणि सायकला तर तीच मात्र 4 बॉलमध्ये 14 त्यांच्या बॅटमधून आल्यात. 35 धावा. धाव फलकावरती आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? हो हो. जर काही ते डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट आली असती. क्रमांक मात्र 3ची. फलंदाज नितेश मात्रे डेंजर झोन मध्ये होते. निशाणा साधण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. मिस झाला तिथे. तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा 36 आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक इथून 2.4चा खेळ 3चा खेळ आतापर्यंत झालाय. 5 ओव्हरचा खेळ आणि 5 ओव्हरमध्ये भरपूर क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळायला अगदी संधी मिळते. ते परिपूर्ण निर्माण करणं तुम्ही गरजेचं आहे. त्या दिशेनं फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली गेली. कॉमेंट्री बॉक्समध्ये टाळ्या आणि आवाज 12व्या खेळाडूचा नसावा. रुपेश सर, खरं तर सागर सम्राट भोवरा संघाने जी खेळाडू वृत्ती दाखवली, आयोजकांचा मान ठेवला, त्याकरिता राजेश भगत यांच्या माध्यमातून पारितोषिक अर्थात पुढची जी एंट्री ज्यांची नाईटची होईल ती त्यांच्याकडून केली जाणार आहे. राजेशजी भगत यांच्या माध्यमातून. हे आहे क्रिकेट. हे आहे ना क्रिकेट सर. म्हणून तर म्हणतात ना की तुम्ही माणुसकी दाखवा. व्हाईट बॉल आलाय आणि तुम्ही खेळाडू वृत्ती दाखवा. चला खेळाडू वृत्तीवरती आपण बोलू सर. परंतु सध्याच्या घडीला मॅच खूप क्रुशियल. परंतु इथून कौतुक करावं लागेल टीम भोवरा टीमचं, सगळे खेळाडूंचं, कॅप्टनचं विशेष करून आणि पूर्ण गावाचं. चांगला बॉल इथे मात्र ऑन साईडला ढकलून दिला. बॅकवर्ड रिझनमध्ये पुल करायचा होता. सक्सेसफुल झाला नाहीये. सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. पप्पन 11 पेठ. पप्पन हे मोठं नाव आहे राहिले. खरं तर पप्पन म्हात्रे यांचे चिरंजीव देखील या संघामध्ये खेळताना आपण पाहायला मिळाले आणि ते सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचे विषय आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुधीर गिरज सामाजिक संस्था देवघर उरण आयोजित जिथे बाई चषकाच्या माध्यमातून आजच्या रात्रीची स्पेशल गोष्ट अशी आहे की सिया जयप्रकाश पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत बोलणार आहे आणि आदरणीय भाईंचे गीत या स्पर्धेच्या माध्यमातून ती बोलताना ऐकायला मिळेल. .38 38 धावा धावफलकावरती. फटका फसला तिथे. डाऊन द बॉल. आदित्यला मात्र इथे पाहतोय आणि झेल पकडलाय फलंदाज बाद. रॉबिन वेल एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला इथून ड्रिंक ब्रेक झालाय. आमचे आदरणीय नयनजी बंडा सर परिपूर्ण स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत. चला लगेच आपण जायचं. आयोजन काय यशस्वी होतं ना त्याचं उत्तम उदाहरण पण आमचे कोणतांची बंडा सर परिपूर्ण स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत. थोडे आता मात्र नाराज दिनेश बंडा सर माहिती आहे कारण मॅच त्यांच्या हातातली होती आणि ती मॅच गमावली आहे. त्याच्यावरती चर्चा मात्र होताना पाहायला मिळतो ॲज अ कॅप्टन टीम बरोबर. आणि जर का जिंकले असेल तर सुपर 4 मध्ये प्रवेश मिळाला असता आणि हा व्यासपीठ आणखी तुम्हाला हॅप्पी पाहायला मिळालं असं कारण भरपूर समर्थक आपल्याला नवघरचे पाहायला मिळतात इथे. आणि परिपूर्ण या स्पर्धेतील म्हणजे आजच्या रात्रीतील बुरखार असेल, सावरकर असेल, जासई, फुंडे, पांजे, नवघर, पेठ, भोवरा या सगळ्या गावांचे समर्थक इथे मात्र येताना पाहायला मिळाले. हे गावावरचं प्रेम क्रिकेट बरोबर तुमच्या जोडलं जातं. आणि आपण भोवरा टीम विषयी म्हणत होतो ना खेळाडू वृत्ती काय असते. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी तुमच्या विरोधातही जातील. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी तुमच्या विरोधातही जातील. काही गोष्टी चांगल्या घडतील, काही गोष्टी वाईटही घडतील. काही गोष्टी चांगल्याही घडतील, काही गोष्टी वाईटही घडतील. तुमच्यातला चांगुलपणा मित्रांनो कधी सोडू नका. त्याच्यातील चांगली वृत्तीनं तुमच्यातील कधीच आयुष्यात सोडू नका. तुमचं चांगलं वागणं कधीच आयुष्यात सोडू नका. बिलीव्ह मी. शेवटी हा क्रिकेट आहे आणि क्रिकेट बरोबर तुम्ही जोडता. तुमचं नाव इथून तुमची ओळख, तुमचं मित्रपरिवार याच तुम्हाला क्रिकेटनं दिलेलं आहे. त्यामुळं माणूस म्हणून चांगुलपणा तुमच्यातला कधी सोडू नका. खेळाडू वृत्ती तुमच्यातली कधी सोडू नका. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी
तुमच्या विरोधातही जातील, हा असाच क्रिकेट आहे. तोच भवरा टीमनं मात्र आदर्श दाखवलं. सागर सम्राट भवरा टीम यासाठी ओळखलं जातं ना या गावाला. कॅप्टन निर्णय घेतला आणि त्या 10 तर 10 खेळाडूंना मान्य केला. कौतुक आहे. किरण भोंडकर आपल्याला पाहायला मिळतात. वाव, चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. कमबॅक करण्याची संधी साधतात सागर सम्राट भवरा. पप्पन 11 पेठ हे मोठं नाव राहिलंय. पेठ म्हटल्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र या नावाने चर्चा केली आहे, चर्चा करायला लावली आहे. एका बाजूला भवरा तर दुसऱ्या बाजूला पेठ. रायगड टेनिस क्रिकेट मधील भव्य आणि तेवढ्या दमदार दोन टीम आपल्या बरोबर मात्र भिडताना पाहायला मिळतात इथे. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. भन्नाट वेग, तिथे निर्णय चुकलाय, थ्रो झालाय. इथे धाव नव्हती घ्यायचा प्रयत्न आणि मात्र अयशस्वी. वाईट बॉल आणि वाईट बॉल वरतीही मात्र विकेट आली आहे रनआउटची आणि फलंदाज बाद होतील. नितेश म्हात्रे 4 बॉलमध्ये 2 धावा करत माघारी जातील. 39 मापे असावे 39 वरती चौथा विकेट. राजेजी भगत साहेब खरं तर उसरली होऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राजेजी भगत साहेब उसरली, खरं तर त्यांनी सागर सम्राट भवराची पुढची जी एंट्री आहे मी उल्लेख केला होता. सागर सम्राट भवरा संघ खेळतोय आणि उसरलीहून राजेजी भगत साहेब यांनी या गोष्टीचा आदर केला आणि त्यांनी म्हणाले की सागर सम्राट भवरा संघाने जो काही निर्णय मान्य केला त्याकरिता राजेजी भगत साहेब उसरली खुर्द आणि उसरली यांच्या माध्यमातून पुढची एंट्री या सागर सम्राट भवराची ते करणार आहेत. खूप छान. आणि 39वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत खूप दमदार आयोजकही आहेत राजेजी भगत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. त्यांनी लगेच जाणलं, त्यांना माहिती आहे की हा टेनिस क्रिकेट असाच जगला जाईल. खेळाडू वृत्ती जर जपली टेनिस क्रिकेट असाच बहरत जाईल. 40वा धावफलकावरती 4 विकेट माघारी गेलेत. समीकरण पाहायला गेलं तर टार्गेट सेट कितीचा केला जाईल त्याची चर्चा 3.2चा खेळ आतापर्यंत झालाय. तुम्ही पाहताय, अनुभवताय, न्याहारताय, ओळखताय. सुधीर घरत सामाजिक संस्था नवगर उरण बाई चषक 2026चं दमदार आयोजन. खूप छान येते. तुम्हाला याच उरण तालुक्यातील काही संघ आज खेळताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मोरा विभागातील भवरा टीम म्हटल्यानंतर एक दादा संघ. व्हाईट बॉल इथे मात्र त्यांना पाहायला मिळते. आणि पेट म्हटल्यानंतर पलस फाट्यावरचा हा त्या विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळते. आपण नेहमीच आम्ही जात असतो पेट प्रीमियर लीग. सागर सम्राट भवरा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र क्लास ही चुनूक मात्र दाखवले गेले ना. क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. आणि कृष्णाने पकडला गेलाय झेल. अप्रतिम बॉलिंगचा नजराणा आदित्य इथून दाखवताना पाहायला मिळतात. काय झेल पकडलाय बघा. आणि 5वा विकेट माघारी गेले. आणि 41वा धावफलकावरती 3.3चा खेळ आत्तापर्यंत झालाय. मॅडचा नाद करायचा नाही. मॅडीने आज खूप मन जिंकले, वातावरण निर्मिती केले. आपण पाहायला गेलं तर नेक्स्ट मॅच वैशाली अँड माफी असावी मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधामध्ये मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई. दोन्ही टीमला विनंती करीन की आपण टॉससाठी यायचं आहे. जासई टीम उपस्थित आहे. जयदीप सर यांचं आगमन कॅप्टन आलेत. चला इथून टीम सावरकर टॉससाठी यायचा. वाव का वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेग, वेगावती नियंत्रण ही पाहायला मिळालं. समर्थक अगदी मैदानाच्या चारही बाजूला भवराचे आपल्याला पाहायला मिळतात. सागर सम्राट भवरा हा नाव सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये गाजलंय. दुसऱ्या बाजूला पप्पन 11 पेठ ताकदवान टीम.
खूप 11 तर 11 स्टार कास्ट तुम्हाला मात्र या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतात. 41 गिरकी घेतली, पिरकी घेतली, त्याच्यानंतर मात्र गोलंदाज गिर 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 गिरकी घेत गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. डॉट बॉल भरपूर वर्ष एका संघाबरोबर जोडले गेलेले आहेत. आदित्य आदित्य पारच्या आणि ते नाव आता सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीनं ओळख निर्माण करताना पाहायला मिळते. स्टोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस बॉल मध्ये गती काढून घेतली आहे. अप्रतिम बॉल हाताला गेला आणि डॉट बॉल एंड इज वे शेवट गोड केलाय आमच्या आदरणीय सुधीर घरत साहेबांच्या स्वभावाप्रमाणे. आणि या षटक क्रमांक समाप्त झालाय 4थं आणि 4 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 41 5 विकेट माघारी. आणखी एक झेल इथे मात्र घेतला जाईल का? होय, सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला गेलाय झेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केलाय. 5 स्माईल, काय स्माईल आहे. ओमकार तिथे आहेत. वाव, गोड स्मित हास्य ओमकारच्या चेहऱ्यावरती. हे गावावरती प्रेम आहे ना. तुम्हाला गावाने संधी दिली आहे आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही त्या संधीचं सोनं करताय आणि अशा गोष्टी तुमच्या कडून मात्र मैदानामध्ये घडतात ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे बौराचे अगदी कट्टर समर्थक पहा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत. एक्केचाळीसावा धावफलकावरती 6 विकेट माघारी गेले. 4.1 खेळ झाला. 5 षटकांमध्ये टार्गेटनं कितीदा सेट केला जाईल त्याची चर्चा. हे प्रेक्षक वर्ग, दर्दी प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक वर्ग, तुम्ही जरी तिथे असलात ना तरी तुमच्यापेक्षा मोठं ना कोणीच नाही आहे. तुम्हीच खऱ्या अर्थानं मोठे आहात, कारण तुमच्यामुळे हा टेनिस क्रिकेट असाच बहरत गेलाय. पाहतोय आपण इथे. पहा मामा आमच्या आगरी कोळी संस्कृतीचं अगदी दर्शन देत आहेत. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ मध्ये अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाव, चतुराई. तिसऱ्या पंताची मागणी जरूर करावी लागेल, कारण तेवढ्या दोन्हीकडनं मात्र ताकद पाहायला मिळाली. आणि बघता बघता डेंजर झोन मध्ये रॉकी आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक इथून मात्र 41 आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रोहित आणि रॉकी हे दोन फलंदाज मैदानामध्ये खेळत असताना नो डाऊट फलंदाज सुरक्षित आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, एकत्र येऊ नका. म्हणजे इथून रॉकी यांना जीवदान मिळालंय. 43 धावफलकावरती 4.2चा खेळ झालाय. खूप छान खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चा नेक्स्ट मॅच आपण तयार आहे. टॉस साठी या टीम सावरकर आणि जासेची टीम, जासेवाची कॅप्टन उपस्थित आहेत. सावरकर टीम आपण आल्याची रिपोर्टिंग करा. दोन्ही आले तो की या 4 बॉल नंतर इनिंग ब्रेक नंतर तुमचा टॉस घेतला जाईल. बाला कुबल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. आणखी एक दर्जा दाखवला गेलंय. ओ हो 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 हो, क्रमांक मात्र या षटकातील विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. दुसरा आणि थँक्यू थँक्यू. जयेश सरांकडे.
बाला कातकरी गोलंदाजी मार्कवरती आणि पप्पन 11 पेठ टीम आता थोडंसं संकटामध्ये, कारण जयेश भोसले सर आपण पाहिलं गेलं तर 8 विकेट गेलेत. आपण पाहतोय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रणेते, एक दमदार व्यक्तिमत्व, सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरणचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि रामशेठ ठाकूर साहेबांचे मानसपुत्र, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा वाहतूक संघ युवा मोर्चा अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय महासचिव, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग बोर्ड मेंबर, जेएनपीटी ट्रान्सपोर्ट, जोएल कंस्ट्रक्शन, जोएल इन्फ्रा अँड फ्रेक्शन सर्व्हिस, श्री वरद लॉजिस्टिक्स, या सगळ्या गोष्टींचं सगळं भार घेऊन एक चांगला क्रिकेट, टेनिस क्रिकेट कसं द्यावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच या स्पर्धेचे जनक सुधीर गरज साहेब. या बॉल पाहायला मिळेल शेवटचा 44 धावफलकावरती 8 विकेट माघारी गेलेत. बाला कातकरी यानं ताकद दाखवली, त्याच्यानंतर अंतिम बॉल गोड झालाय. पवन 11 पेठ टीमच्या डगआउट मध्ये थोडीशी खुशी पाहायला मिळेल का शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि षटकारानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 50 धावा. आता विजयासाठी 5 षटकांमध्ये 10.00 रनच्या सरासरीनं 51 धावा बनवायच्या. 30 बॉल आणि 51 धावांची गरज. पप्पन 11 पेठ टीमच्या विरोधामध्ये टॉस इथे मात्र घेतला जाईल. हे आपण टॉस करतोय. फर्स्ट सेमीफायनल वाई चषक 2026, पहिला जिथं मात्र सेमीफायनलचा सामना आणि ज्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण आमंत्रित करतो आहोत आदरणीय राजेंद्रजी घरत साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभस्य सेमीफायनल नंबर 1 ज्याचा टॉस आपण करतो आहोत. राजेंद्रजी घरत साहेब यांचे शुभस्य टॉस करण्यात येईल. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया, फिर से चलेंगे एक बार से. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल या आपण आदरणीय चंद्रकांतजी घरत साहेब यांचे शुभस्य. टेल इज अ कॉल आणि इथे हेड आलेला आहे. टॉस जिंकला जासे टीमने. जयदीप निर्णय सांगा. जागेवरती निर्णय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला जासे टीमने. फर्स्ट सेमीफायनलची मॅच नाणेफेकीचा कौल नुकताच झाला. भाई चषक 2026 आणि पहिला जिथे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये टॉस होतोय जो मात्र मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. चलिए बहुत बढ़िया. देखिए बड़ा सेमीफाइनल मुकाबला के देखिए टॉस होता हुआ यहाँ पर से. इसके बाद देखिए 3 मुकाबला, 2 सेमीफाइनल 1 फाइनल से. लेकिन यहाँ पर देखिए इस मुकाबला की बात करेंगे जहाँ पर से टारगेट की बात करेंगे. देखिए टारगेट से 51 रनों का टारगेट से, लेकिन जिस हिसाब से यहाँ पर विकेट पर रन बन रहा है पिछले कुछ मैचेस से जो सुपर 8 का मुकाबला खेला गया और ये अंतिम सुपर 8 का मुकाबला है और कहीं ना कहीं ये टोटल थोड़ा सा कम माना जाएगा. लेकिन कहते ना मनुष्य के हौसले से
और पवन 11 पेट टीम देखिए यहाँ पर ज़्यादा तो रन नहीं छोड़ पाए यहाँ पर हर्षल खास करके, बहुत बढ़िया चमके इस टूर्नामेंट में, लेकिन अब गेंदबाजी में नज़र घुमानी होगी। बल्लेबाजी में देखिए निराश किए यहाँ पर शुरुआत देखिए अच्छा मिला था रोवेनवेल गुड्डू मात्रे को, लेकिन हर्षल ने एक छक्का लगाकर आउट हुए। कमाल की गेंदबाजी रही यहाँ पर सागर सम्राट देखिए बात करेंगे भौरट्टी में, बढ़िया गेंदबाजी देखिए अच्छा कमबैक किए। लेकिन अब बल्लेबाजी की बात है जहाँ पर बैटिंग में देखिए बात करेंगे किरण से, हाँ किरण बोनकर देखिए बात करेंगे, एस मिस्त्री देखिए गेंदबाजी में बात करेंगे यहाँ पर हर्षल तैयार से, और पहला गेंद देखिए बात करेंगे यहाँ पर सुपर लेन देखिए बात करेंगे यहाँ पर हल्की सी गुडलैंड्स के आके डालें और बल्लेबाज देखिए जगह से खेल गए यहाँ पर कमाल की स्कोरिंग देखिए हमारे साथ आज करते हुए मेहनत पूरी इस टूर्नामेंट में। मंथन जी पाटिल देखिए बात करेंगे, लाजवाब बहुत बढ़िया स्कोरिंग है, और इस तरह की स्कोरिंग देखिए यहाँ पर दिल लुभाता है। लेकिन अब देखते हैं 51 के टारगेट और कितना कठिन बनेगा भाई। एक्स्ट्रा से रन आता हुआ, एक्स्ट्रा रनों से देखिए टोटल आगे बढ़ता हुआ, टारगेट तो बड़ा भी नहीं कहा जाएगा और छोटा भी नहीं माना जाएगा भाई। जब 14 नवंबर को आकर टेम्बा बोमा साउथ अफ्रीका से आकर कोलकाता पर 123 रनों को बचाते भाई 93 में ऑल आउट कर देते हैं, तो फिर यहाँ से अंदाजा लगा सकते हो टेस्ट में 2 दिन रखता हुआ हमें मैच हारना पड़ रहा है, तो ये तो 5 ओवर का मुकाबला है। देखिए हवा में खेने यही तो बात बताया था, 51 का टारगेट भी कम नहीं माना जाएगा। ओ क्या कमाल का कैच, लाजवाब कैच है, कहते हैं ना डबली वाले डबली बजा, अरे डबली मत बजा मैडी तू अब डीजे बजा। पंचांना बॉल मारेल त्याच्यासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज लगावणारे या स्पर्धेच्या माध्यमातून 5 रात्रीमध्ये उपस्थित असणारे आर्यनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या कॅचसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। आणि खरं तर या आज रातच्या रात्रीमध्ये आज फायनल नाईट आहे, त्यामुळे येणाऱ्या जे काही रील स्टार आहेत ज्यांनी रील्स बनवलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण आजच लवकरात लवकर आज थोड्याच वेळामध्ये आपण उपस्थित राहा। बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड आपण देणार आहोत 11,111चा, आणि समोरच्या बाजूला PJ पाटील साहेबांचं एक बॅनर आहे, त्या बॅनरवरती डॅडींच्या बॅनरवरती जर का कोणत्या बॅटरने थेट षटकार मारला तर जोयल ताई घरात त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज तो आला आहे, का बॅटिंग केली त्याने। आणि अगदी त्याच वेळेला आज सिया आणखीन काही ती 2 गाणं बोलणार आहे, थोड्याच वेळामध्ये आपण सियाकडेही वळणार आहोत, थोड्याच वेळामध्ये इनिंग ब्रेकमध्ये सियाकडे वळूयात। ती भाईंच्या नावाचं गाणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत बोलणार आहे। क्या बढ़िया देखिए यहाँ पर चलिए बहुत बढ़िया देखिए, क्राउड अभी भी काफी तादाद से जागे हुए यहाँ पर नहीं। देखिए बात करेंगे कहा जितना ग्रामीण कहा जाए तो सिर्फ देखिए 11 खिलाड़ी नहीं, आपके 12 खिलाड़ी नहीं, पूरी आपके साथ आपके गांव साथ रहती है भाई। इसलिए तो कहा जाता है गांव का ममता और दिखाना होगा आपको समता, तभी तो ग्रामीण में देखिए इतना जोश इतना जान डालते हुए जो फील्डर ने क्या चली यहाँ पर हर्षल टांडेल दादा देखिए बात करेंगे हमारे साथ है इस वक्त आनंद लेते हुए मैच की पूरी तरह से। संकेत दादा कोडू देखिए बात करेंगे हल्की हल्की स्माइल, मुझे लगता है इनका थकान मिटा भी नहीं होगा क्योंकि आरपीएल कंप्लीट हुआ, भाई चषक में शुरुआत हो गया, बहुत ही मेहनत देखी है। और घर की टीम ने क्या खेली, नवगढ़ टीम है एक्सीलेंट है, तारीफ करना चाहूँगा। और खास करके अक्षय ने तो आखिरी में फिनिश किया, लेकिन से दिनेश बंडा और उससे बड़ा देखिए जो रक्षित का इनिंग रहा ना, मुझे लगता है आज नाइट का बड़ा शो रहा। जैसे रिंकू सिंह के लिए बहुत बड़ा शो था आईपीएल में, एस दयालु के प्रति 5 छक्के लगाए थे, 29 की जरूरत थी, लेकिन उसके बाद देखिए उनका सिलेक्शन इंटरनेशनल में हो गया, आयरलैंड के दौरा में उन्हें चुना गया और आज भी देखिए हिंदुस्तान इंडियन टीम का हिस्सा बने हुए हैं। और रनों की तलाश है, अंधेरे से कह दो बचपन गुजर चुका है। अब वाइड देखिए आता हुआ, भाई इसलिए कहा जाता है अंधेरे से कह दो कि बचपन गुजर चुका है, अब तुझसे डर नहीं सुकून मिलता है, क्योंकि अब क्रिकेट से देखिए खिलाड़ी अब डरते नहीं हैं, एक्सपीरियंस अनुभव इतना मिल चुका है, पिछले 4-5 महीने से खेलते जा रहे हैं, तो फिर डर के सामना भी ये करते हैं, लड़ते हैं भाई। अंधेरे से कह दो बचपन गुजर चुका है। अपील तेज तेज तेज
तेज, लेकिन देखेंगे रिप्ले में यहाँ पर क्या कुछ रहा, अंपायर ने क्यों इनकार किया, थोड़ा सा क्या लेग स्टंप से छोड़ता हुआ खेल निकल रहा था। देखेंगे यहाँ पर रिप्ले, देखिए पीटीसी लाइव है, इन्हें सब्सक्राइब करते रहिए, बेल बटन दबाते रहिए। हाँ कारण हो रहा, देखिए स्लाइस होकर के लेग स्टंप के बाहर निकल कर जा रहा था। गुड डिसीजन है, तारीफ करना चाहूँगा यहाँ पर से हमारे देखिए चारों अंपायर की बात करेंगे तो यहाँ पर से बिस्सू कुली सर देखिए गवान इस वक्त हमारे पास हैं। अक्का देखिए 2.5 किलो की मच्छी को एकदम से फ्राई करके खा जाते हैं और इसके साथ साथ देखिए राजेश पाटिल सर पारगांव, लालचंद गवान और उनके साथ प्रफुल्ल ठाकुर सर है। ओ ये किनारा लिया था भाई, आवाज था यहाँ पर, बाल बाल बजे भाग्य का साथ है, लेकिन भाग्य का साथ कब तक मिलेगा भाई यहाँ पर से, और यहाँ पर कहीं ना कहीं मुश्किल बन रहा है पर बल्लेबाज के लिए यहाँ पर यही तो बताया भला। देखिए यहाँ पर 51 रनों का टारगेट है, लेकिन टारगेट को कदम मत मानिए भाई यहाँ पर से, ये 51 रनों का टारगेट भी एक बड़ा वास्ता है और देखते हैं इस वास्ता को कैसे निभाते हैं। हर साल देखिए बात करेंगे यहाँ पर बहुत बढ़िया इस टूर्नामेंट में चमके पूरी तरह से, बैटिंग में देखिए केवल 6 बनाए हैं, नहीं नवल जी देखिए मैच का आनंद लेते हुए खास करके बालू। ओ ये चलिए तीखा बाउंसर, कहती ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर है, और गेंद कंधों के ऊपर गया तीखा बाउंसर है। हमला देखिए करते हुए यहाँ पर गेंदबाज है, मजा आएगा भाई यहाँ पर से। इसलिए कहा जाता है ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना, सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। पहला विकेट गिरा है भाई यहाँ पर, और स्ट्राइक पर देखिए बल्लेबाज है बाला कतकरी, देखिए यहाँ पर शॉर्ट गेंदबाज देखिए हर्षल तैयार से लंबी रनअप के साथ है, और एक देखिए डॉट गेंद है, क्या कमाल के गेंदबाज यहाँ पर है। पहला ओवर का खेल समाप्त हुआ है, केवल देखिए 2 रन बनाए हैं, लेकिन अभी भी 24 गेंद आना बाकी है, जीत के लिए 49 की जरूरत है। चलते थोड़ा डीजे मैडी के पास, माहौल थोड़ी सी शांत है, वापस लौटेंगे। 24 गेंद है, अभी भी 49 की जरूरत है। क्या बात है, 12 के करीब हो चुकी है। देखिए हमारे सुधीर भाई एक नंबर है, कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है, और जिंदगी में काम ऐसा करो लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। और दादा का कार्य देखिए, भाई का कार्य हमेशा ऐसा रहता है। लेकिन बिस्सू कुली सर, कभी कभी इंसान मुजरिम बनता नहीं, उसे बनाया भी जाता है। कभी किसी कैमरा में आना नहीं चाहता है, लेकिन हालत भी कभी कभी उसे मजबूर कर देता है। लेकिन बहुत बढ़िया, देखिए ये तो हमारे नेक दिल दरिया दिल, देखिए मोहब्बत बांटने वाले इंसान है। और ये चलिए भाई, अब पहला ओवर में देखिए केवल 2 रन आया था, अब सेकेंड ओवर की शुरुआत, अब तो यही कहेंगे भाई, ची ची चीरे नानी, ची 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 चीरे नानी ची। ची चीरे नानी क्या मैच को छीन ले जाएंगे यहाँ पर से, क्योंकि पहला गेंद पर देखिए चौका आता हुआ। गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना कर रहे, तकदीर में जो नहीं है उसे फरियाद ना कर रहे, तो कल की फिक्र में आज की खुशियों को बर्बाद मत करा। बल्लेबाज वही कर रहे हैं, देखिए पिछला ओवर की देखिए दर्द को भूल चुके हैं, तो कल की फिक्र में आज की हंसी को बर्बाद मत करा। पिछले ओवर में भलाई 2 रन आया था, पिछले ओवर में भलाई 2 रन आया था, लेकिन यहां पर देखिए बात करेंगे चौका आया है। एक मां का अधूरा सपना हमेशा रहता है, क्या मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन देखते हैं यहाँ पर गुड्डू तो गेंदबाजी में आए हैं, और बल्लेबाज देखिए स्मित्री। एक मां का अधूरा सपना हमेशा पुकारती रहती थी कि मेरे करण अर्जुन आएंगे, और ये गांव का देखिए सपना, गांव का ममता कि मेरे आएंगे, लेकिन आई तो गए हैं भाई, लेकिन चौका तो लगा है। किससे अभी भी देखिए गेंदबाजी भी उतनी तूफानी हो रही है, तभी तो अमरीशपुरी ने कहा था भाई, अगर करण अर्जुन आई गए तो इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला
सिस्टम ही बंद कर देगा। और गुड्डू यहाँ पर सिस्टम बंद कर रहे हैं, लेकिन यही तो बात बताया, माँ का ममता गांव का ममता, यही पुकारेंगे दोनों टीम, मेरे आएंगे भाई। लेकिन देखते हैं यहाँ पर गेंदबाज है और दबाव 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 देखिए यहाँ पर झलकता हुआ। और कहा जाता है बिस्सू कोहली सर, जिंदगी जिंदगी नहीं जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम है और निभाते ज़्यादा हैं। और यहाँ पर देखिए जो मैंने दिनेश दादा बंदा नवघर की बात करेंगे, हमारे ज्ञानेश्वर भूर दादा की बात करेंगे, संकेत दादा कड़ू की बात करेंगे, निभाती हुई जिम्मेदारी को। और तैयार गेंदबाज है और ये चलिए भाई पॉइंट के ऊपर से खेला, मेरे करण अर्जुन आएंगे। और करण अर्जुन जब दोबारा आए थे मैडी गाना क्या बजा था भाई, भंगड़ा पाले आजा आजा। भंगड़ा पाले आजा आजा भाई, आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, लगाएंगे चौके छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए, क्योंकि कोई भी भाई जैसा यहाँ पर छोड़ना नहीं चाहेगा। रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, क्योंकि ये बिग शो है भाई। कहते ना जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद और उतना खूबसूरत ये ट्रॉफी देखिए, आईसीसी का ट्रॉफी देखिए, ये ट्रॉफी छोड़ना कौन चाहेगा। तैयार देखिए गेंदबाज और हवा में खीने फील्डर से फिर से एक बार दूर निकलता हुआ, थोड़ा सा कैच का मौका था। ओ ये क्या हो गया भाई, लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। कहीं ये खराब फील्डिंग करना दे, टाटा बाय बाय, टाटा बाय बाय। केडी, लक्षवेधन केडी, किरण दळवी, केतन दळवी, क्या बात है जय सर, सही बताए, समय पर चाय समय पे राय और समय पे बाउंड्री, ये होना बहुत जरूरी है। 14 पर 1 दूर से खेल गए, यहाँ पर ओवर कंप्लीट है भाई। यहाँ पर से रनों की बात करेंगे, रन बनाए देखिए 14 पर 1 है। मेरे भी मैच का मजा का आनंद ले रहे हैं, यहाँ पर से 14 पर 1 है। लेकिन अभी भी समीकरण की देखिए बात करेंगे, आने वाला देखिए यहाँ पर 18 गेंद बचा है, रिक्वायर्ड रन रेट देखिए यहाँ पर 12-33 का बन चुका है, 18 गेंद है, 37 की जरूरत है यहाँ पर। रोहित मात्रे देखिए, और ये देखिए मैच का आनंद लेते हुए, लेकिन चलेंगे डीजे के पास 18 गेंद 37 की जरूरत है। चलिए मैडी थोड़ा सा चाय के इंतजार में है, 18 पर देखिए 37 की जरूरत है। लेकिन 18 कहा जाए तो बिस्सू कोहली सर एक कहानी सुना देता हूं आपको। 18 टांगे एक कॉकरोच के पास होती है, आपके पास तो 2 ही टांगे हैं। कॉकरोच के पास 18 टांगे होती है, यहाँ पर 18 गेंद है। लेकिन कॉकरोच की भी एक खासियत है, उसकी टांगे 2-4 तोड़ दीजिए वापस आ जाती है, लेकिन यहाँ सिर्फ आपको 18 गेंद मिलेगा। यहाँ पर तभी एक्स्ट्रा मिलेगा आपको जब एक्स्ट्रा गेंद गिरेगा भाई। अंधे को जब दिखाई देना, बिस्सू कोहली सर सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसे वो जिंदगी भर सहारा लिया हो, लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं होता है। आपको हर गेंद पर सहारा लेना पड़ता है, चाहे बल्लेबाज को, गेंदबाज को, फील्डर को। लेकिन इस अंधे को दिखाई दे तो सबसे पहले उस लाठी को फेंकता है जिसका उसने सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट दोस्तों ऐसा चीज है, हर गेंद पर हर साथीदार खिलाड़ी का सहारा लेना बहुत जरूरी हो जाता है। चलिए यहां पर देखिए हल्के हाथों से खेलते हुए सिंगल आएगा और दूसरे के लिए देखिए कोई मौका नहीं भाई। यहां पर रनों की बात करेंगे, यहां पर 15 पर 1 है, लेकिन अभी भी देखिए 36 रनों की जरूरत है। भलाई टारगेट देखिए यहां पर इतना बड़ा नहीं है, लेकिन अब बड़ा बन रहा है। इसलिए कहा जाता है भाई कि सांप फन उठाने से पहले उसी कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, ये अजगर है। अजगर डसता नहीं निगलता है। ये जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज रहते हैं ना, ये बड़े
यही तो बात बताता, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पापा, क्योंकि कहते हैं ना दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, और यहां पर देखिए दर्शकों का अरे दिल दीवाना अब लगता है। दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, विश्व कोहली सर दुल्हन का दिल दीवाना लगता है। लेकिन कहते हैं ना, हजार फूल कम एक दुल्हन को सजाने के लिए। मैडी आपके गाने और मुझे शायरी याद आ रही है, हजार फूल कम एक दुल्हन को सजाने के लिए, और एक अच्छी इनिंग की जरूरत है इस मुकाबला को जीतने के लिए। यहाँ हर किसी का दिल दीवाना है, इस दुनिया का किस्सा पुराना है, क्योंकि भाई जैसे के भाई जो ट्रॉफी देखिए और जो इंसान ने देखिए हर किसी को दीवानगी बनाई है। विश्व कोहली सर देखिए कुछ फोटो लेते हुए, नहीं लीजिए भाई, समय बदलता है लेकिन तस्वीर वही रह जाता है। यही तो बात छेड़ा था भाई यहाँ पर। और एक देखिए चौका आता हुआ, बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी। तो गिरा है भाई 15 की, अब 26 की जरूरत है। कहती ना, साथ मांगा वो नहीं मिली, खुशी मांगा वो नहीं मिली, प्यार मांगा वो नहीं मिली, किस्मत में था ही नहीं भाई, मिला तो मिला, क्या मिला, सिर्फ दर्द मिला। क्योंकि 2 चौका 1 छक्का देखिए आने के साथ है मैच बदलता हुआ। 15 पर देखिए 26 की जरूरत है, लेकिन डरना मना है भाई। जो डर गया गब्बर कहता है वो मर गया, लेकिन क्रिकेट का भाषा कहता है जो डर गया विश्व कोहली सर वो घर गया। ट्रॉफी जीतना है तो भाई संघर्ष करना पड़ेगा, संघर्ष से कभी डरना नहीं, क्योंकि ये भी एक कहानी है, सफल होकर सुनानी है। और आखिर में देखिए एक स्लोर गेंद है, अब देखिए डॉट गेंद आता हुआ, 14 गेंद है, 26 की जरूरत है यहां पर। मैडी भी फायर हो गए भाई यहाँ पर से गब्बर सिंह 14 गेंद देखिए 26 की जरूरत है यहाँ पर। और क्या मुकाबला चलता हुआ, पत्थर भी टूट गया, और इस बार देखिए हवा में गेंद है, बड़ा विकेट है इसमें स्त्री। ओ चिंगो चिंगो, गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। आपने देखा होगा ना, T20 वर्ल्ड कप है, संजू सैमसन का क्या छोड़ा था हैरी बुक ने 15 पर, और उसके बाद इंग्लैंड को देखिए बाहर का रास्ता देखना पड़ा। 89 रनों का इनिंग्स खेले, आपने इसमें स्त्री का क्या छोड़ा है भाई। शेर के पूंछ में पैर मारोगे तो पप्पी नहीं मिलेगा, झप्पी मिलेगा भाई। लेकिन इस गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। पत्थर भी टूट गया पानी से, जब किरदार अलग हुआ कहानी से। अब समीकरण की बात करेंगे, 12 गेंद 24 की जरूरत है, 12 चेंडू अजून 24 धावा अच्छी गरज है। क्या बात है, गब्बर सिंह जो डर गया वो मर गया। 12 गेंद देखिए 24 की जरूरत है, और क्या मुकाबला देखिए। पत्थर भी टूट गया पानी से, जब किरदार अलग हुआ कहानी से। लेकिन ये मुकाबला इतना बड़ा है विश्व कोहली सर, जैसे हर भारतवासियों का एक ही था नारा, क्या T20 वर्ल्ड कप बनेगा हमारा। और ये ट्रॉफी भी देखिए भाई, ICC T20, और यहाँ पर भी दोनों टीम का एक ही ये नारा, क्या भाई चषक बनेगा हमारा। 12 गेंद देखिए पर 24 की जरूरत है। भाई पैदाइश में देखिए हम देख सकते हैं मेहमान देखिए, और हमारे सबके भाई, और तारीफ करना चाहूँगा उनका। कहते ना, हर जंगल में चंदन नहीं होते हैं, और ये देखिए उदास चेहरा स्क्रीन पर दिखाया जा रहा है। चलिए स्क्रीन पर देखिए, चलिए अभी भी 12 गेंद देखिए बात करेंगे, 24 की जरूरत है यहाँ पर। मेरा मन तो क्यों रोता है, अरे जो लिखा है वही होता है, रास्ता 10 खुलते हैं जब एक बंद होता है। अरे जिन पेड़ों में, ओ ये चलिए रास्ता 10 खुलता है जब एक बंद होता है। 12 गेंद 24 की जरूरत थी। अब गेंदबाजी की तरफ से वार देखिए, कुक 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 कुक।
क्या बात है मैडी, क्या बात है कुक बाबूशाह। कुक 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 कुक। एक गाना तो एक तो होना ही चाहिए, क्योंकि संकेत जी खड़ू साहब ने बोला है कि एक तो गाना बाबूशाह की तरफ से हो जाना चाहिए। क्या बात है, लेकिन मैच की हालत ऐसा बना है, जरूर जरूर आज की रात में होगा जरूर कहीं ना कहीं यहाँ पर शेर। और यहाँ पर डीजे देखिए और हमारे साथ है, मैडी साथ अच्छा दे रहे हैं यहाँ पर शेर, लेकिन मुकाबला की थोड़ा सा मोमेंट बना हुआ है। जरूर अगली मैच में अगर पहला इनिंग में आएंगे जरूर है, अगर मुकाबला यहाँ से कहीं एक आध तरफ बना तो बनाएंगे। चलिए रनों की बात करेंगे यहाँ पर 27 रन देखिए बना है और रिक्वायर्ड 100 देखिए बढ़ता हुआ यहाँ पर शेर। मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। अभी भी 11 गेंद 24 की जरूरत है। जिन पेड़ों पर कहीं तेना फल नहीं होता है, क्या वहां पर परिंदा बसेरा नहीं करता है? भला ही वो फल नहीं दे सकता लेकिन छांव दे सकता है। अब गेंदबाजों ने आग उगला है। चलिए रनों की बात करेंगे। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 1 रन आता हुआ, 23 की जरूरत है, 10 गेंदे बचा है। जो समय का मोल समझता है समय उसे अनमोल बना देता है। 10 गेंद 23 की जरूरत है। क्या बढ़िया क्राउड देखिए एकदम से खचाखच है। चलिए 10 पर देखिए 23 की जरूरत है। जो समय का मोल समझता है समय उसे अनमोल बना देता है। क्या बनाएगा अनमोल? और ड्राइव किया, यहाँ पर सिंगल आएगा भाई, सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी। कहते ना कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, वो कभी सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए आपको मंजिल नहीं मिलेगा। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 9 गेंद और अभी भी 22 की जरूरत है। चलिए ये देखिए भाई बात करेंगे, हवा में गेंद है और कैच लेते हुए, कहते हैं ना इश्क में दिल टूटता है और रिस्क में रिकॉर्ड टूटता है। और यहां पर विकेट गिरता हुआ, डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। इश्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है। यहाँ पर मेहनत करना पड़ेगा भाई यहाँ पर अगर ये मुकाबला जीतना है। देखिए रिप्ले में देख सकते हो यहाँ पर और सिर पे कलाई चलाए थे भाई, बॉटम में देखिए थोड़ा और मजबूत और थोड़ा पावर देना चाहिए था। विकेट गिरता हुआ भी देखिए 8 गेंद 23 की जरूरत है। कहती ना पिता शराब है और कहता है नशा करना खराब है, और एक खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। अरे किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा कर। किस्मत में जो लिखा है वो तो मिल ही जाता है, लेकिन मेहनत से कुछ और मिलता है। रनों की बात करेंगे। अभी भी देखिए यहां पर 29 पर 3 है, लेकिन 23 की जरूरत है। 22 रनों की जरूरत है। वहां पे जाएंगे 22 रनों की देखिए अभी भी जरूरत है। 8 गेंद की बात करेंगे, 22 की जरूरत है। लेकिन शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है। मैदान पर देखिए ओमकार उतरते हुए, और ये चलिए अभी 7 गेंद देखिए 22 की जरूरत है। यहां पर जिन हाथों में लकीरों कम और छाले ज्यादा होते हैं, अक्सर वही लोग अपनी तकदीर खुद लिखते हैं। क्या तकदीर लिखेंगे यहाँ पर? 7 गेंद 22 की जरूरत है। तैयार गेंदबाज इस मिस्त्री को देखिए नॉन स्ट्राइक पर रखना कहीं ना कहीं कठिन है, और खोद कर निकाला है और रन लेने को इनकार किया। यहाँ पर पता है भाई यहाँ पर अगर मुकाबला जीतना है तो भाई
ईश को स्ट्राइक पर आना जरूरी है। 6 गेंद अब 22 की जरूरत है और कहीं जाना नहीं दोस्तों। हर्षद ढाकी देखे कमाल की गेंदबाजी, 2 रन कर चुकी है, लेकिन हमने वो मुकाबला फिलहाल नहीं भाई यहाँ पर जो पुंडे टीम के लिए यहाँ पर मुश्किल बना था भाई। 6 पे 29 है, लेकिन रक्षक ने क्या बल्लेबाजी किए थे भाई, कमाल की बल्लेबाजी, मैच को जीत दिलाए थे यहाँ पर। और डगआउट का देखिए चेहरा, उदासी चेहरा बता रहा है यहाँ पर 6 गेंद 22 की अभी भी जरूरत है, लेकिन शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है। दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि जब तक मैदान के अंदर यश मित्री जिंदा है पर चलेंगे डीजे मैटी के पास, वापस लौटेंगे। 6 गेंद 22 की जरूरत है। काही विशेष सन्मान आपण करणार आहोत या व्यासपीठावरती. मी विनंती करेन संपूर्ण आयोजन समितीला, अध्यक्ष जयप्रकाशजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष जयप्रकाशजी भोईर साहेब, अजितजी पाटील साहेब, संकेतजी कडू साहेब, नितीनजी पाटील साहेब, दिनेशजी बंडा साहेब, हरेजी बंडा साहेब, ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, समीरजी गरज साहेब, कुंदनजी बंडा साहेब, त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून नकुल बंडा, कुंदन बंडा, मिलिंद बंडा, दीपेश बंडा, नयन बंडा, अलंकार बंडा, अक्षय मात्रे आणि हरेश बंडा यांना विनंती आहे कृपया व्यासपीठाशी लवकरात लवकर संपर्क साधा. मी विनंती करतोय तुम्ही लवकरात लवकर या. आमचे हिमांशू पाटील व्यासपीठावरती आहेत. सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर या, आपण काही विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. चलिए बहुत यहाँ पर देखिए बात करेंगे, एक साथ एकता की जरूरत रहती है हमेशा। जय सर 5 गेंद की अभी 22 की जरूरत है। कहती ना जुड़ गई तो शेर भी घबराएगा, टूट गई तो गिदड़ भी सताएगा। तो अब देखिए 5 गेंद 22 की जरूरत है। 22 रनों को बचाने के लिए पूरी जान झोंक रहे हैं और दूसरी तरफ बनाने के लिए देखते हैं इसकी खामोशी। कहती ना बाज की उड़ानों में कभी शोर नहीं होता है, क्योंकि असली ताकत पंखों पर नहीं इरादों में होती है। लेकिन इसकी इरादा अभी भी साफ है। देखिए भाई यहाँ पर सीसी भरी शराब की पत्थर कभी ना तोड़ेंगे और ये इस बता रहे हैं मैदान पर जब तक जिंदा है ये जंग हम कभी ना छोड़ेंगे। चरण बात है मैडी, आपके भी सॉन्ग देखिए दिलों को ठंडक देते हुआ, कलेजा को ठंडक देता हुआ, सीसी भरी शराब के पत्थर कभी ना तोड़ेंगे। 4 गेंद 16 की जरूरत है और जब तक मैदान पर जिंदा है तब तक ये जंग कभी ना छोड़ेंगे। कहते ना बाज की उड़ानों में कभी शोर नहीं होता है, उसकी देखिए ताकत उसके इरादों पर होती है। लेकिन अभी भी 4 गेंद 16 की जरूरत है। मुकाबला में मजा आता हुआ, किस्मत की लकीरों से ज्यादा मेहनत का तूफान पैदा कर और ऊंचाई ली है भाई। यहाँ पर लंबाई की कमी पड़ गई यहाँ पर। ओ चिंगो चिंगो, क्या छोड़ा या मैच छोड़ा? नीतीश मात्रे फील्डर थे भाई, अब तो गेंदबाज यही कहेंगे अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लुट लिया घर यार का। कहते ना कबर हो या खबर, खोदते तो अपने ही है भाई। खतरा हमें कभी दुश्मनों से नहीं रहता है, खतरा हमेशा अपनों से रहता है। लेकिन कोई बात नहीं नीतीश, होता है, कोई नहीं चाहता है कि विलेन बने भाई, हर कोई हीरो बनना आता है। 3 गेंद 14 की जरूरत है, लेकिन जिस एस को मौका मिला है, लेकिन देखते ये मौका कितना टेंशन बढ़ाएगी। टेंशन ज्यादा लो तो भाई लाइफ बर्बाद करेगी, लिमिट से लो तो लाइफ बना देती है। तैयार और फिर से एक बार देखिए मौका दे दिया यहाँ पर और इस बार देखिए बड़ा विकेट है। इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया। इसका विकेट गिरने के साथ साथ सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद। बात है चलिए जयेश भोसले सर बात करेंगे यहाँ पर। देखिए किसी एक दर्शक का देखिए रील में का मोबाइल देखिए फोन देखिए गुम हुआ है। अगर जिस किसी को मिला होगा तो गुजारिश करना चाहेंगे लाकर जमा करें। आज भी थोड़ी सी ईमानदारी को बचा कर रखिए, सच्चाई को। ऐसा नहीं कि आप ला के देने से आप चोर हो जाते हो, आपको मिला होगा, आप ला के देते हो तो आपकी वफादारी बड़ी होती है। कहीं कहीं लोगों को लगता है कि मोबाइल दिया तो लोगों को लगेगा मैंने ही चुराया है,
ऐसे कोई बात नहीं, मोबाइल उनसे गुम हुई है, मोबाइल गिरा है, अगर आपको मिला है तो लाकर जमा कर सकते हैं, एक वफादारी की सबूत अभी भी दे सकते हैं। तो चलिए रियलमी मोबाइल से जिस किसी को मिला 2 गेंद 14 की जरूरत है। कहते ना चाहे कथा हो या कहानी, चाहे फिल्म हो, हमेशा देखिए संघर्ष हीरो ही करता है। अगर ये मोबाइल पहुंचाते तो हीरो आप ही हो भाई। इसका विकेट गिरा भाई यहाँ पर से, लेकिन उसके बाद देखिए सन्नाटा, और हर टीम चाहते थे भाई यहाँ पर से ये मुकाबला देखिए जीतने के लिए। पवन 11 पेट टीम देखिए टारगेट बड़ा नहीं रखा था। पवन 11 देखिए बात करेंगे पेट टीम में, लेकिन 51 के टारगेट को देखिए यहाँ पर बचाते हुए, खास करके ये देखिए चाय देखिए यहाँ पर है, हमारे चाय वाले का दिल बहुत बड़ा है, देखिए कितना बड़ा कप में चाय पिला रहे हैं। और ये चलिए विकेट गिरता हुआ सेलिब्रेशन, ये सेलिब्रेशन के कारण है अपने टॉप 4 में देखिए आखिरी टीम यहाँ पर है पप्पन 11 पे टीम देखिए भाई चषक के अंदर एंट्री करती हुई। और अब देखिए मैदान के अंदर सेलिब्रेशन है, चलेंगे ज्यादा समय नहीं लेंगे, सीधा मैन ऑफ द मैच की तरफ है। और जहां पर इस मैच की मैन ऑफ द मैच की बात करेंगे, फटा पोस्टर निकला हीरो। कहते ना मारने वाला से हमेशा बचाने वाले को बड़ा कहा जाता है। ताकि 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 रे इस मैच में देखिए हर्षद डाकी क्या गेंद, चलिए बात करेंगे यहाँ पर से चलिए बात करेंगे यहाँ पर से हर्षद डाकी देखिए रहे मैच के मैन ऑफ द मैच है। 2 रन देखिए देकर से कमाल की गेंदबाजी स्पेल से, और जहां पर देखिए 2 सफलता हासिल की। कहती ना मारने वाला से बचाने वाले को यूं ही बड़ा नहीं माना जाता है। कमाल का ओवर रहा।